काल नावाशिवा जो आपला लिंक रोड आहे त्याच्या संदर्भातला टोल ठरवण्यात आलेला आहे. सरकारनं 250 रुपयाचा टोल एका वेळेला जाण्यासाठी छोट्या वाहनांसाठीचा डिक्लेअर केलेला आहे. काय प्रतिक्रिया आपली यावर? मुळात असं आहे की MMRDने जो प्रस्ताव दिला तो 500 रुपयाचा दिला, पण सरकारच्या काल मंत्रिमंडळात असं डिसिजन झालं आणि तो 250 रुपये टोल केला. हे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनामध्ये ही शंका येते की आता येणाऱ्या निवडणुकींचा काळ आहे, मग ते लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा पुढे कदाचित झाली तर कॉर्पोरेशन असेल, म्हणून 250 रुपये केलाय का? तर आमचं म्हणणं आहे की लोकांच्या तोंडाला पानं पुसू नका. जर तुम्हाला 250 रुपये टोल ठेवायचा असेल तर तो पुढच्या किमान 5 वर्षासाठी तरी तुम्ही 250 रुपये ठेवला पाहिजे. आता इलेक्शन संपली आणि पुढच्या वर्षी डायरेक्ट 250चा मग 500 किंवा 600 असाही टोल होऊ शकतो. तर लोकांची फसवणूक न करता तो 250 रुपये किमान 5 वर्ष राहिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, टोल वसूल करायला कुठलाही कंत्राटदार, कुठलाही कॉन्ट्रॅक्टर हा सरकारने नेमू नये. जे काय टोलचे पैसे येतील ते डायरेक्ट सरकारकडे जमा झाले पाहिजेत. ज्या टोल बाबतीत आधी जी IRBला कॉन्ट्रॅक्ट दिली त्याच्यामध्ये मागच्या सरकारने ज्या चुका केल्या त्या चुका या सरकारने करू नयेत. म्हणजे जसं आपण बघितलं की IRBच्या बाबतीत की तुम्हाला अमुक वर्षांनी टोल दरवाढ दिली जाईल किंवा एवढे वर्ष झाले की एवढे पैसे वाढतील किंवा एवढ्याच गाड्या झाल्या तर एवढे पैसे वाढतील. हे सगळे धंदे न करता सरकारनेच पैसे वसूल करावेत आणि कुठलाही कंत्राटदार नेमू नये, जेणेकरून त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहील, पारदर्शकता राहील आणि पुढची 5 वर्ष किमान जो आज तुम्ही टोल डिसाईड केलाय तो राहिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. ठाकरे गट म्हणताय की टोल वसूलच करू नये, म्हणजे मोफत सगळी ती वाहनं जावीत. कारण ज्या प्रकारे इतर ठिकाणी म्हणजे कोस्टल रोडला सुद्धा त्यांची हीच मागणी की टोल कुठल्याही प्रकारचा नसू नये. तर हीच मनसेची सुद्धा मागणी नाही. मुळात असं आहे की कोस्टल रोडचा जो विषय आहे, आज महानगरपालिकेचे 12,000 कोटी रुपये महानगरपालिका खर्च करते. आज तुम्ही आपण जर बघितलं तर सगळ्या फ्रीबीज चालू आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातूनच महापालिकेची तिजोरी रिकामी करण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये कुठलेही पैसे जमा होताना तुम्हाला दिसत नाहीये. हे किती काळ चालेल ही माझ्या मनात शंका आहे. कारण तुम्ही जर प्रॉपर्टी टॅक्स 500 स्क्वेअर फूट पर्यंत घेणार नसाल, तुम्ही आता मध्ये मला असं वाटतं पैसे वाढवण्याची मागणी होती, टॅक्स वाढवण्याची मागणी होती, ती आपण हे केली आणि आपण खर्च महापालिकेतनं करतोय. काही वर्षांनी किंवा काही दिवसांनी किंवा महिन्यांनी मला माहीत नाही, कारण आता काही मार्चमध्ये ते कळे येऊ शकेल आपल्याला, पण महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण टॅक्सेसची आवक कमी आहे आणि खर्च जास्ती आहे. याचा ताळमेळ जो बसवायला पाहिजे होता, नगरसेवक नसल्यामुळे, इलेक्शन होत नसल्यामुळे कुठलाही अंकुश प्रशासनावर नाही. त्यामुळे मनमानी पद्धतीने कारभार चाललेला आहे. परंतु ज्या वेळेला आपण सत्तेत आहोत त्यावेळेला टोल वसुली करायची आणि ज्या वेळेला आपण विरोधात आहोत त्यावेळेला मात्र ती फ्री करा अशी मागणी करायची. हे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? उबाटा तर काय माहितीये का, त्यांना कसंही करून इलेक्शन मध्ये यायचंय चर्चेत, म्हणून मग अदानीचा मुद्दा काढला. याच्या आधी पण त्यांनी रिलायन्सच्या विरोधात आंदोलन केलं होतं. काय झालं पुढे त्याचं? त्यामुळे उबाटाचं आंदोलन कोणीही सिरियसली घेत नाही, कारण त्याच्यात काही लॉजिक नसतं. आपण हेच उद्धव ठाकरे म्हणाले होते ना की आम्ही टोल माफ करू म्हणून सरकारमध्ये आल्यावर. 10 वर्ष सत्तेत बसून होत्या, खुर्च्या उभवल्या, कुठले टोल माफ केले? त्यामुळे यांना सिरियसली घ्यायची गरज नाही आणि हे जे म्हणतात त्याप्रमाणे ते वागत नाहीत. राज ठाकरेंनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची टोल प्रश्नावर भेट घेतली होती. मात्र अजूनही जो टोल आहे, आम्ही जो डेटा कलेक्शन केलेला आहे की किती गाड्या टोलमध्ये पास होतात आणि जे आकडे टोलच्या कंत्राटदारांनी सरकारला दिलेले आहेत त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. ती तफावत किती आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं या संदर्भातली राजसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होईल आणि त्याच्यातनं निर्णय निश्चितपणे सकारात्मक निर्णय टोलच्या दराच्या बाबतीत
किंवा ठाण्यातल्या लोकांना जे माफ करायचं त्या बाबतीत सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला आशा आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, आढावा बैठका घेतल्या जातात आणि त्यामध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर भेटी होतात. तर राजकीय समीकरणाच्या दृष्टिकोनातून पुढचे प्रयत्न किंवा युतीचे प्रयत्न अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. तर तसे काही प्रयत्न मनसेकडनं किंवा शिवसेना शिंदे गटाकडनं होतील का? नाही, मुळात असं आहे की बघा, शिवसेना शिंदे गट असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, आयडिओलॉजिकली तरी आमच्यात कुठला डिफरन्सेस नाही आहेत. पण युती करायची की नाही किंवा आयडिओलॉजिकल डिफरन्सेस जरी नसले तरी काही पॉलिटिकल डिफरन्सेस असू शकतात. तर युती करायची की नाही या संदर्भातला अंतिम निर्णय हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील. 10 तारीखला आमदार अपात्रतेसंदर्भातील निर्णय आहे. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री म्हणतात की मी 8 महिने अजून मुख्यमंत्री राहणार आहे. कसं पाहता या वक्तव्याकडे? मला कल्पना नाही आता मुख्यमंत्री किती दिवस राहतील आणि किती दिवस नाही. मला वाटतं ते येणारा काळ ठरवेल. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर मनसेची भूमिका नेमकी काय आहे? कारण मुळात काय माहितीये का की त्यावेळेला कोण काय खात होतं हे तर काय आपण बघितलं नाही, आपल्याला काय माहिती नाही. पण गेल्या 10 वर्षात जे बघितलं तर राष्ट्रवादीने पैसे भरपूर खाल्ले. बाकी कोणी काय खाल्लं किंवा कोणी काय खाल्लं मला माहित नाही, पण राष्ट्रवादीने कमिशन आणि पैसे भरपूर खाल्ले हे बघितलं आपण. ज्या पद्धतीने बारवाल्यांचा जो विषय होता, कशी वसुली केली जात होती, कोणाकोणाला कमिशन जात होतं. त्यामुळे प्रभू रामचंद्र काय खायचे काय खात नव्हते मला माहित नाही, पण राष्ट्रवादीवाले पैसे खात होते एवढं नक्की. जितेंद्र आव्हाड समोर आल्यास थेट वध करणार अशी थेट धमकी आहे ती अयोध्येतील परमहंस आचार्यांनी दिलेली आहे. त्यांना विचारा, त्याचं उत्तर मी काय देऊ. मनसेने काल घाटकोपरमध्ये आरसीटी मॉलमध्ये OnePlus मोबाईलचं शोरूम जे आहे ते बंद पाडलं. त्यांची मागणी आहे की OnePlus मोबाईलमध्ये IVR मध्ये जो मेनू असतो त्यामध्ये मराठी भाषेचा पर्याय असला पाहिजे. आम्ही वर्षभर पाठपुरावा केला, नाहीतर खळखट्याचा इशारा दिलेला आहे. मराठीच्या बाबतीत तर आमची तडजोड नाहीच आहे कधी आणि होणार आहे नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वेक्षण होतं, यामध्ये काही प्रश्न आहेत. त्यामध्ये तुमच्या समाजात विधवा स्त्रिया, माझा अभ्यास नाही तेवढा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.